दिनांक 15 जून रोजी नाशिकमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने द्वारका ते मुंबई नका परिसरातील मुख्य रस्त्याला व सर्व्हिस रोडवरील अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमित आस्थापनांवर पोलीस विभाग व नाशिक महानगरपालिकेच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात आली आहे। तसेच या प्रसंगी वडाळा नाका कॉम्प्लेक्स मधील अतिक्रमण हटवण्यासाठी मोठी कारवाई देखील करण्यात आली आहे। या कारवाईत 88 आस्थापनांवर अतिक्रमित असलेले शेड, ओटे, टपऱ्या काढण्यात आलाय। तसेच रहदारीस अडथळा ठरणाऱ्या वस्तू जप्त करून रस्ता वाहतुकीस मोकळा करून दिलाय। या कारवाईमध्ये नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, मनपा अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्यासह सर्व विभागाचे विभागीय अधिकारी राजाराम जाधव, चंदन गुगे, जयश्री बैरागी, मदन हरिश्चंद्र यांच्यासह नगररचना विभाग, बांधकाम विभाग तसेच वाहतूक शाखेचे कार्यकारी अभियंता व अतिक्रमण विभागाचे 6 विभागाचे सर्व कर्मचारी यांनी 2 जेसीबी 4 ट्रकद्वारे अतिक्रमण मोहीम राबवली आहे। ही मोहीम सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत राबवण्यात आली। भविष्यात या भागात कुठलेही अतिक्रमण होऊ नये याची नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन देखील अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी केले असून अतिक्रमण झालेले आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे देखील यावेळी सांगण्यात आले। या कारवाईबाबत स्थानिक दुकानदारांमध्ये प्रचंड नाराजी बघायला मिळाली। आम्ही वर्षानुवर्षे येथे छोटी मोठी कामे करत आहोत, सुट्टीमुळे कोणीही मदतीला येणार नाही हे प्रशासनाला माहीत असताना रविवारी ही कारवाई जाणीवपूर्वक करण्यात आली असल्याचा आरोप दुकानदार जावेद शेख यांनी केलाय। तसेच आम्हाला कोणतीही सूचना देण्यात आली नाही किंवा वेळ देण्यात आली नाही, थेट बुलडोझर चालवून आमचे जीवन मान उद्ध्वस्त झाले, लाखोंचे नुकसान झाले। जर आम्हाला सूचना मिळाली असती तर आम्ही काही माल वाचवू शकलो असतो, यावेळी असे जावेद शेख दुकानदार म्हणाले। प्रशासनाची ही कारवाई एकतर्फी आणि भेदभावपूर्ण असल्याचा आरोप देखील दुकानदारांनी केलाय। गरिबांचे स्टॉल आणि दुकाने पाडली जातात तर मोठ्या हॉटेल्स आणि श्रीमंत लोकांच्या इमारती तशाच राहतात। कायदा फक्त गरिबांनाच लागू होतो का, असा देखील प्रश्न दुकानदारांमधून व्यक्त होत आहे। सुमारे 40 ते 50 वर्षांपासून इथे व्यवसाय करणारे अनेक लोक भावनिक झाले आणि म्हणाले की ही फक्त दुकाने नव्हती तर त्यांची उपजीविका होती जी क्षणार्धात नष्ट झाली आहे। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।